गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री उद्गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम ही ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं? त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाची 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारात मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 63 नंबरची कंपनी असलेल्या टाटा कॅपिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 20 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,364 अंक या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु मित्रांनो, आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वे खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपले एकूण शेअर मार्केट हे 52वे खाय अंकापासून सुमारे 2,009 अंकांनी खाली आहे. म्हणजेच काय, तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वे खायपासून सुमारे 7.61% इतके खाली आहे. तर मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे आणि युद्धजन्य स्थिती असताना आपले एकूण शेअर मार्केट हे सुमारे 15% खाली गेलेले. ते आता युद्धजन्य स्थिती जरा मावळल्यामुळे आपले एकूण शेअर मार्केट हे 15%वरून कवर होत आत्ता सध्या 7.61% इतकेच खाली आलेले आहे. जे 52वे खाय अंकापासून सध्या आपले एकूण शेअर मार्केट हे फक्त 7.61% इतके खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण टाटा कॅपिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणतीही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टाटा कॅपिटल. आणि टाटा कॅपिटल ही कंपनी मित्रांनो फायनान्स या सेक्टरमधील NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स सर्व्हिसेस ह्या सेक्टरमधील ह्या श्रेणीतील ही कंपनी आहे. आणि मित्रांनो, टाटा कॅपिटल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फायनान्स, श्रीराम फायनान्स, मुथूट फायनान्स, IRFC, तसेच चोला इन्व्हेस्ट, बजाज होल्डिंग, सुंदरम फायनान्स, मोतीलाल ओसवाल फायनान्स. तर मित्रांनो,
आत्ताच आपण टाटा कॅपिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे टाटा कॅपिटल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांची नावे पाहिली. तर मित्रांनो, यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. यातील काही कंपन्यांच्या अभ्यासाचे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पहा. तसेच मित्रांनो, आपल्या एकूण शेअर मार्केटमधील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 20 एप्रिल 2026 आणि आज टाटा कॅपिटल ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू 335 रुपये ह्या किमतीला हा शेअर आज क्लोज झालेला आहे. तर मित्रांनो, आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय म्हणजेच सुमारे 13 महिन्यातील जास्तीत जास्त किंमत म्हणजे 52 वीक हाय व 13 महिन्यातील कमीत कमी किंमत म्हणजेच 52 वीक लो. परंतु मित्रांनो, आपण या टाटा कॅपिटल ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय लो किंमत पाहू शकत नाही, कारण की हा शेअर्स आज 13 ऑक्टोबर 2025 ह्या रोजी आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेला आहे. म्हणजे 13 ऑक्टोबर 2025 म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिन्यापूर्वीच ह्या कंपनीचा शेअर्स आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेला आहे. तर मित्रांनो, ह्या कंपनीच्या शेअरची 7 ते 8 महिन्यातील 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती होती 367 रुपये व 7 ते 8 महिन्यातील 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती 300 रुपये. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,42,203 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसारही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील बलाढ्य म्हणजे सुमारे 63 नंबरची बलाढ्य कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल ह्या कंपनीचं मागील 5 वर्षाचं नफा तोटा पत्रक जर बघितलं तर मित्रांनो, ते 5 वर्षाचं उपलब्ध नाही, परंतु 3 वर्षाचे वार्षिक नेट प्रॉफिट पत्र आपल्याकडे उपलब्ध आहे. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल ह्या कंपनीला 2025 साली 3,657 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 3,338 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2023 साली 2,799 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, टाटा कॅपिटल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 85.41% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 4.88% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत 3.61% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण टाटा कॅपिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो,
टाटा कॅपिटल ह्या कंपनीला 2023 साली 2,799 करोड रुपये नेट प्रॉफिट झालेला आहे. तोच नेट प्रॉफिट 2025पर्यंत वाढत 3,650 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच या कंपनीला वाढता नेट प्रॉफिट होते. नेट प्रॉफिटनुसार ही कंपनीची ग्रोथ होती. परंतु मित्रांनो, नेट प्रॉफिटनुसार ग्रोथ होती, त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स 7 ते 8 महिन्यापूर्वीच आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेला आहे आणि तो 300 रुपये लो किमतीवरून 367 रुपये या हाय किमतीपर्यंत गेलेला व आता त्याची किंमत 335 रुपये आहे. म्हणजेच काय तर ह्या कंपनीत 7 ते 8 महिन्यापूर्वीतील कमीत कमी किंमत म्हणजे 300 रुपये जर गुंतवले असते तर त्याचे 367 रुपये झालेले हायवर असताना व आत्ता त्याचे 335 रुपये झालेले. तर मित्रांनो, लो टू हाय आपण विचार जर केला तर ह्या कंपनीनं सुमारे 7 ते 8 महिन्यात फक्त 7 ते 8 महिन्यात 22.33% इतका परतावा दिलेला आहे. म्हणजेच काय तर ह्या कंपनीत 7 ते 8 महिन्यातील कमीत कमी किंमत म्हणजे 300 रुपये असताना जर 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 1,22,000 रुपये सुमारे झालेले आहेत. तर मित्रांनो, ह्या कंपनीनं नेट प्रॉफिटमध्ये बऱ्यापैकी परतावा दिलेला आहे. परंतु डिव्हिडंड अजून ह्या कंपनीनं जाहीर केलेलं नाही, कारण की ही कंपनी शेअर बाजारात लिस्ट होऊन 7 ते 8 महिने झालेले आहेत. 1 वर्षानंतर डिव्हिडंड किती देईल हे समजेल. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल ती कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते. परंतु मित्रांनो, ही कंपनीमध्ये प्रमोटर होल्डिंग हे 85.41% म्हणजे अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो, सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही शेअर बाजाराची नियमन करणारी संस्था आहे. तर त्यांच्या नियमाप्रमाणे ह्या कंपनी म्हणजे कोणत्याही कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 75% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू नये, म्हणजे 75%पेक्षा अधिक असू नये. परंतु ह्या कंपनीत ते 85.41% आहे. परंतु सेबीच्याच नियमानुसार 3 वर्षात त्या प्रमोटरला स्वतःचे होल्डिंग कमी करणे गरजेचे असते. म्हणजे लिस्ट झाल्यापासून 3 वर्षात 75%च्या आसपास शेअर होल्डिंग म्हणजेच प्रमोटर होल्डिंग करणे गरजेचे असते. परंतु ह्या कंपनीला लिस्ट होऊन आत्ता फक्त 7 ते 8 महिने झालेले आहेत. तर त्या प्रमोटरांना 3 वर्षात ह्या कंपनीमधील प्रमोटर होल्डिंग हे कमी करून ते इतर घटकांना शेअर्स विकणे गरजेचे आहे. त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स हा खाली येण्याचे चान्सेस म्हणजे आकर्षक किंमत दाखवल्याशिवाय त्यामध्ये गुंतवणूकदार इन्व्हेस्ट करणार नाहीत आणि प्रमोटर होल्डिंग कमी होणार नाही. त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर्स खाली येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी आहेत. हा कंपनीचा शेअर्स मार्केटबरोबर चालेल याची कोणतीही गॅरंटी नाही. त्यामुळे ह्या कंपनीच्या बाबतीत म्हणजे माझे वैयक्तिक मत आहे की वेट अँड वॉच हे धोरण स्वीकारणे अधिक फायदेशीर ठरेल. तर मित्रांनो, ह्या कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी करण्यास गडबड करू नका आणि जर करणे गरजेचेच वाटत असेल, कारण टाटा म्हणजे ट्रस्ट, टाटा म्हणजे विश्वास, त्यामुळे ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये जर गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर अगदी कमी प्रमाणात म्हणजे स्टेप बाय स्टेप करा. म्हणजे समजा तुम्हाला काही रक्कम गुंतवायची असली तर त्याचे 8 ते 10 भाग करा आणि जेव्हा ह्या कंपनीचा शेअर्स तुम्ही गुंतवलेल्या किमतीपासून खाली येईल तेव्हा त्याच्यात आपली गुंतवणूक वाढवत जावा. परंतु एकदम ह्या शेअर्समध्ये खरेदी करणे प्रकर्षाने टाळा. मित्रांनो, हीच पद्धत सर्व कंपनीच्या शेअर्ससाठी लागू पडत असते. परंतु ह्या कंपनीच्या बाबतीत तर वेट अँड वॉच हे धोरणच लागू पडेल. नवीन गुंतवणूक करणे ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या टाळणे फायदेशीर ठरेल. मित्रांनो, टाटा कॅपिटल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या अपडेट्सना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तुम्ही पहा, जास्तीत जास्त कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ पहा. त्यावरून तुम्हाला त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होईल. तसेच मित्रांनो,
ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. त्याचे 16 व्हिडिओ झालेले आहेत. ते संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.